की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा रितेश देशमुख यांना जमत नाहीये. नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. जबरदस्ती ते रोल करतायत. स्वतः जर रितेश देशमुखांनी दिग्दर्शन ते करतायत तर मग जबरदस्ती लीड रोल मीच का करावं की नाही जमत आहे त्यांना किंवा ते शोभून दिसत नाहीये त्याच्यामध्ये अजिबात. दुसऱ्या एखाद्या चांगल्या मराठी कलाकाराला चान्स दिला असता, जसं छावा चित्रपटामध्ये विकी कौशल केला होता, तसा एखादा कलाकार तुम्ही घेतला असता तर काय बिघडलं असतं का? सगळीकडे चर्चा हीच चालू आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या रितेश देशमुखचा नवीन पिक्चर यायला लागलाय. रितेश देशमुखचे जे पिक्चर असतात, वेड म्हणा, असे अचानक येतात आणि असे भारी काम करतात की नाद करायचं नाही. आणि यावेळी तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती रितेश देशमुख पिक्चर बनवत आहेत. 1 मे 2026ला म्हणजे महाराष्ट्र दिनी, किती भारी दिवस आहे, पण महाराष्ट्र दिनी त्यांचा पिक्चर येतोय. पण त्या चित्रपटाबरोबरच ज्या काही सोशल मीडियावरती थोडंसं ट्रोलिंग चालू आहे त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. तुम्ही निर्भीडपणे कमेंट करतात, तुम्ही कमेंट करत चला, त्याशिवाय या गोष्टी पुढे वाढत नाहीत. त्यामुळे आपण चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हटलंच पाहिजे, त्यात काय वाद नाही. रितेश देशमुख मुळात वर्षातून 1 किंवा 2 वर्षातून एक असा चित्रपट काढतात की जो पिक्चर खरोखर बॉक्स ऑफिसवरती चांगलं काम करतो. वेडचं उदाहरण घ्या, म्हणजे लिटरली त्या सगळ्या गोष्टी करणं, त्याचं प्रमोशन करणं, या सगळ्या गोष्टी रितेश देशमुख स्वतः करतात. आणि यावेळी तर लिटरली मूवी बनवताना बॉलिवूडमधल्या लोकांना घेऊन मराठी चित्रपट बनवणं मोठी गोष्ट आहे. ॲक्च्युली चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओज असे मोठे नामांकित मोठे ब्रँड त्यांच्याबरोबर काम करतायत, स्पॉन्सरशिप करतायत. त्यानंतर अजय अतुल यांचं म्युझिक आहे. तुम्हाला माहिती आहे आदिपुरुष जो चित्रपट आला होता, पिक्चर किती खराब होता, त्याचं VFX किती खराब होतं, त्याचं रायटिंग किती खराब होतं, किंवा त्याचे डायलॉग डिलिव्हरी किती खराब होती, किंवा ओव्हरऑल पिक्चर किती जरी खराब असला तर त्या पिक्चरला तारणारा किंवा त्याला जिवंत ठेवणारा एकच फॅक्ट होता, ते म्हणजे अजय अतुलचं म्युझिक. जय श्रीराम जय श्रीराम जे सॉन्ग आहे त्या पिक्चरमधलं, ते आजही आपण आपल्या कोणत्याही मिरवणुकीमध्ये किंवा आपल्या देवांना आपण जेव्हा डेडिकेट करतो एखादं गाणं, स्टेटस लावतो, स्टोरी लावतो, तेव्हा आपण 100% हे गाणं वापरतो, कारण त्या गाण्यामध्ये त्याची ताकद आहे. आणि त्यापेक्षा जास्त की बाबा तो चित्रपटापेक्षा अजय अतुलचं म्युझिक खूप भारी असतं, आपल्या लोकांना माहिती आहे. आम्हाला तरी खूप आवडतं अजय अतुलचं म्युझिक. तर ते अजय अतुलचं म्युझिक देखील या रितेश देशमुख यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती बनणारा राजा शिवाजी या चित्रपटामध्ये अजय अतुलचं म्युझिक आहे. त्यामुळे तिथं तरी ते टॉप नॉच काम करणार असतात, काय वाद नाही. जवळपास 100 कोटीचं बजेट आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी बजेट काय आहे? तुम्हाला माहीत असेल, सोशल मीडियावरती असेल किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले नामांकित लोक असतील, नेहमी एक दुःख व्यक्त करतात की आपल्या पिक्चरना, आपल्या चित्रपटांना बजेट मिळत नाही, मोठं बजेट मिळत नाही, तर आम्ही पण काहीतरी करू शकलो असतो. किंवा कित्येक डिरेक्टर लोक देखील म्हणतात की पैसे जास्त मिळत नाहीत, बजेट मोठं मिळत नाही, त्यामुळं आम्हाला खूप काही करायची इच्छा असते पण आम्ही करू शकत नाही, त्यामुळे मराठी सिनेमा मागे राहिला आहे. आता या टॉपिकवरून आपण येऊया. बऱ्याच ठिकाणी खूप वेळा आपण म्हणतो की मराठी सिनेमा चालत नाही आहे, चांगलं काय होतच नाही आहे, किती जरी काय जरी केलं तरी पण आता नामशेष होत चालला आहे किंवा चालणारच नाही. याच्या पुढे बॉलिवूड एवढ्या पुढे गेले, टॉलिवूड एवढ्या पुढे गेले, पण मराठी काय चालणारच नाही. पण या सगळ्याचं उत्तर आहे ना या व्हिडिओमध्ये शोधायचा प्रयत्न करा. पुढची गोष्ट, कलाकारांबद्दल बोलूया. स्वतः रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करतायत आणि त्याचबरोबर ते मूवी डिरेक्ट देखील करतायत. त्यामुळे दिग्दर्शन आणि मेन लीड हे दोन्ही देखील रितेश देशमुख स्वतः करतायत. त्याच गोष्टीमुळे थोडं ट्रोलिंगचं पण प्रमाण वाढले, ते पण आपण पुढे सांगूया. संजय दत्त हे अफजल खान याचा रोल करतायत. संजय दत्त तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ मूवीजमध्ये विलनचा रोल हा सध्या संजय दत्तच करतायत आणि त्यामुळे ट्रेनला पकडून संजय दत्त या मूवीमध्ये देखील अफजल खानचा रोल करतायत, एक डॅशिंग रोल करतायत. त्याच पद्धतीने अभिषेक बच्चन हे संभाजीराजे भोसले यांचा रोल करतायत. जेनेलिया देशमुख हे सईबाई साहेब यांचा रोल करतायत. त्याचबरोबर काही दिग्गज नावं आहेत, ही नावं बऱ्याच ठिकाणी रिव्हील झाली आहेत, पण ही किती मोठी नावं आहेत हे कधी यांचा जुने चित्रपट बघून एकदा ट्राय करा. महेश मांजरेकर असतील, सचिन खेडकर असतील, फरदीन खान असेल, शर्मन जोशी असेल, त्यानंतर जितेंद्र जोशी असेल, विद्या बालन असेल, बमन इराणी असेल, अशी दिग्गज नावं आहेत की जी नावं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये टॉपची कामं केली किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिले. त्यामुळे खूप चांगला रोल किंवा चांगलं कॅरेक्टर ते करतील, यात काही शंकाच नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे रितेश देशमुखचा पिक्चर आहे आणि सलमान खानची एंट्री होणार नाही असं होऊ शकत नाही. स्वतः सलमान खान या चित्रपटामध्ये जीवा महाला यांचा रोल करतायत. ऑब्व्हियसली सलमान खानला त्या लुकमध्ये किंवा त्या रोलमध्ये, मराठी रोलमध्ये बघणं एक स्वप्नच आहे आणि ते स्वप्न पूर्ण होईल या चित्रपटामध्ये. ते कसं असेल, काय असेल याच्यावर आपण काही बोलणार नाही, कारण आपण अजून तो लुक बघितलेलाच नाही आहे. कारण नेटवरती पण सगळे AI जनरेटेड इमेजेस आहेत, रिअल इमेज अजिबात नाही आहे. पण असं वाटतं की सलमान खान जे आहेत ते 100% चांगलं त्याच्यामध्ये रोल केले असतील. आता येऊया मेन मुद्द्यावरती, कॉन्ट्रोवर्सी.
तुम्हाला माहिती आहे, कोणतीही गोष्ट जर एखादी चांगली असेल ना, तर त्याच्याबरोबर काही कॉन्ट्रोवर्सी येतेच. समय रेणाचं एक्झाम्पल घ्या. सध्या नुकतंच समय रेणाचा एक शो आला आहे, शो म्हणण्यापेक्षा एक व्हिडिओ आला आहे, जवळपास 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यानं सगळं एक्सप्लेन केलं की जसा काळ वर चढता होता तेव्हा सगळ्या लोकांनी सपोर्ट केलं, पण ज्यावेळी काळ थोडासा कमी आला तेव्हा सगळ्या लोकांनी कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकवलं किंवा खूप जास्त ट्रोल केलं, पण तरी पण तो माणूस उभा आहे. इथं आपल्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं ट्रोलचं कारण असं आहे की भरपूर नेटकरी म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हा रितेश देशमुख यांना जमत नाही आहे. जबरदस्ती ते रोल करतायत. किंबहुना असंही म्हणतायत की बाबा स्वतः जर रितेश देशमुखांनी डिरेक्ट करतायत सिनेमा, दिग्दर्शन ते करतायत, तर मग जबरदस्ती लीड रोल मीच का करावं किंवा मीच करावं का, असं त्यांच्या मनामध्ये आहे की काय, म्हणून ते चित्रपटामध्ये मेन लीडचा रोल पण करतायत, असं खूप नेटकरांच्याकडनं रिप्लाय आलेत. त्याच्या पोस्टच्या खाली वगैरे खूप लोक कमेंट करतायत की नाही जमत आहे त्यांना, किंवा ते शोभून दिसत नाही आहेत त्याच्यामध्ये अजिबात, का करतायत, जबरदस्ती का करतायत. त्याच पद्धतीने दुसऱ्या एखाद्या चांगल्या मराठी कलाकाराला चान्स दिला असता. काही जण तर असं म्हणतायत की फरदीन खान, विद्या बालन यासारखे, बमन इराणसारखे बॉलिवूडमधले जर आर्टिस्ट तुम्ही घेत असाल तर बॉलिवूडमधलाच एखादा चांगला, जसं छावा चित्रपटामध्ये विकी कौशल केला होता तसा एखादा कलाकार तुम्ही घेतला असता तर काय बिघडलं असतं का. जबरदस्ती मीच करणार असं तुमच्या मनात आहे का. त्यानंतर VFX वरती पण थोडं ट्रोलिंग चाललं आहे की बाबा 100 कोटीचं बजेट दिलं आहे तुम्ही, पण VFXमध्ये काही असं वेगळं वाटत नाही आहे. छावा चित्रपटामध्ये कसं भारी वाटतं, छावा चित्रपट कसा जिवंत वाटतो. सगळ्यात पहिली गोष्ट, छावा चित्रपटामध्ये बॉलिवूड चित्रपट आहे. छावा मूवी हा बॉलिवूड मूवी आहे. बॉलिवूड मूवी फक्त नाव नाही आहे, इट्स अ ब्रँड. त्याच्यामध्ये तेवढा पैसाही येतो, तेवढे स्ट्रगलही येतं, तेवढं त्रास बीस सगळे काम करणारी लोक, क्र्यू भरपूर मोठा येतो. तसं मराठीमध्ये नाही आहे. मराठीमध्ये हे एक डार्क ट्रूथ आहे, पण मराठीमध्ये असं अजिबात नाही आहे की तुम्हाला जास्त पैसा इन्व्हेस्ट करता येईल. चित्रपटाला बजेट जरी 100 कोटी मिळालं असलं तरी ती नावं एकदा ऐका. बमन इराणीसारखी लोक जी हिंदी पिक्चरमध्ये एवढे मोठे मोठे फीज घेतात, मग विचार करा या सगळ्या लोकांना मराठीमध्ये आणणं किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती गोष्ट आपण विचार केली पाहिजे. किंबहुना असंही आपण विचार केलं पाहिजे की बॉलिवूडमधल्या हिंदी कलाकारांना मराठीमध्ये ओढणार हा सिनेमा आहे. त्यामुळे ही किती मोठी गोष्ट आहे हे देखील आपण विचार केला पाहिजे. आणि ट्रोलिंगचा विषय आपण प्रत्येक वेळा म्हणतो की मराठी चित्रपट मोठा होत नाही, काही होतच नाही आहे, पिक्चर सगळ्यांना नामशेष व्हायला लागला आहे, काय उपयोग नाही आहे. पण ज्यावेळी असा एखादा चित्रपट बनतो की ज्यामुळं मराठी चित्रपटसृष्टी मोठी होऊ शकते, पीकला जाऊ शकते, त्यावेळी आपण काय करतो, आपण ट्रोल करत बसतो. आपण ट्रोल न करता कधीतरी त्या चित्रपटाची सगळं जाऊ दे साईडला, हो शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे, आपण एवढं तरी विचार केला पाहिजे की बाकी सगळं जाऊ दे, पण महाराजांचा चित्रपट आहे, एक सुरुवात केली पाहिजे. आपण एक स्टार्टअप केला पाहिजे की या चित्रपटाला आपण डोक्यावरती घेऊया किंवा या चित्रपटाला आपण सपोर्ट करूया, जेणेकरून अजून हिंदीतले कलाकार लोक हे मराठीमध्ये येतील. असं विचार आपण केला पाहिजे की बाबा अजून बॉलिवूडमधले दिग्गज कलाकार हे आणि परत मराठी चित्रपटामध्ये यायचं ट्राय करते. सलमान खानचं लेटेस्ट उदाहरण घ्या यार, त्याला काय गरज आहे सांगा या चित्रपटामध्ये काम करायची, पण तरी देखील तो करतो. हे किती मोठं एक्झाम्पल आहे आपल्यासाठी की आपल्या मराठी चित्रपटाला जर मोठं करायचं असेल ना, मी असं म्हणत नाही या चित्रपटाला करा, पण जर असा एखादा चित्रपट बनतोय की ज्याच्यामध्ये हिंदी कलाकार येत आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या महाराजांची किंवा अशा ऐतिहासिक गोष्टींची मस्तपैकी स्टोरी बनवली जाते, परत त्याला उजाळा दिला जातोय, म्युझिक टॉप नॉच असतं, मराठीमधल्या मोठ्या एका म्युझिशियनचं म्युझिक असतं, अजून काय पाहिजे आपल्याला. जर एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतील तर आपलं काम आहे की आपण त्या गोष्टीला सपोर्ट करणं. हां, व्हॉट एव्हर इट इज, जेव्हा चित्रपट येईल तेव्हा तो कमवेल नाही कमवेल, पण तो तेव्हाचा पार्ट आहे यार. चित्रपट यायच्या आधीच जर आपण असं ट्रोल करणार असेल तर कधी होणार आहे चित्रपटसृष्टी मोठी आपली, किंबहुना होणारच नाही. त्यामुळे एकदा चित्रपट येऊ द्या. एवढं चांगलं त्यांनी केलं, एवढ्या हिंदीमधल्या लोकांना मराठीमध्ये ओढून आणायचं काम त्यांनी केलं. त्यामुळे आपलं काम आहे की आपल्या राजाच्या किंवा आपल्या महाराजांच्या किंवा आपल्या मराठी सृष्टीच्या भवितव्यासाठी आपण या चित्रपटाला सपोर्ट केला पाहिजे. एकदा चित्रपट येऊ द्या ना, त्याला परफॉर्म तरी करू द्या, मग कळेल आपल्याला काय आहे काय नाही ते. पण यायच्या आधीच जे मराठी माणसं म्हणतात ना की एकमेकांचा पाय ओढायचं काम, हे तुम्ही करू नका. माझी जेन्युइनली रिक्वेस्ट आहे की आपण जर या चित्रपटाला सपोर्ट केलो तर उद्या तुम्ही म्हणा की चित्रपटसृष्टी मोठी होत नाही आहे, काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा कोणीतरी काहीतरी करायचं ट्राय करते तेव्हा आपलं काम आहे आपण सपोर्ट करावं. त्यामुळे माझी एवढीच इच्छा आहे किंवा एवढीच विनंती आहे की हा चित्रपट खरंच तुफान गाजावा. हा चित्रपट एवढा गाजावा की सगळ्या हिंदीमधले असू दे, टॉलिवूडमधले असू दे, कन्नडमधले असू दे, सगळ्या कलाकारांना वाटलं पाहिजे की नाही एकदा तरी आम्हाला मराठी इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करायचं आहे. त्यामुळे हा एक उदाहरण सेट करू द्या.
त्यांना खूप शुभेच्छा. 100% चित्रपट चालावाच आणि चित्रपट चालण्यापेक्षा हा चित्रपट सक्सेसफुल व्हावा, लोकांच्या समोर एक्झाम्पल बनावा, एवढंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्सना मी खूप महत्त्व देतो, तुम्हाला माहिती आहे, कारण तुमच्या कमेंट्सवरच मी कधी कधी व्हिडिओचे टॉपिक्स काढतो. त्यामुळे नक्की सांगायला विसरू नका. मी तुमचा दोस्त यजमान म्हणजेच सर्वेश परत एकदा भेटेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.